तुम्हाला चल म्हणलं ना। एक धक्कादायक बातमी कर्जतमधून। हनीमूनसाठी एक नवदाम्पत्य कर्जतला फिरण्यासाठी गेलं होतं, मात्र तिकडे दुर्दैवानं पतीचा मृत्यू झालाय। अनेक जण लग्नानंतर हनीमूनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात। खास करून माथेरान हे ठिकाण काही नवविवाहितांसाठी हनीमून स्पॉट। 28 जानेवारीला असंच एक कपल मुंबईहून माथेरानला हनीमूनसाठी गेलं। मोहम्मद शेख आणि त्याची पत्नी आणि त्यांच्यासोबत आणखीन एक जोडपं गेलं होतं। माथेरान म्हटलं की घोडेस्वारी आलीच, मात्र यावेळेला एक धक्कादायक प्रकार घडला। मोहम्मद शेख हे घोडेस्वारी करत असताना अचानक घोड्यानं जोरदार धूम ठोकली। यावेळेला मोहम्मद शेख यांना काही समजण्याच्या आधीच ते घोड्यावरून खालती पडले। यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। सोबत असलेल्या पत्नी आणि इतर मित्रांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र दुखापत गंभीर असल्यानं दुसरीकडे हलवण्यात आलं। पण उपचार मिळण्याच्या आधीच मोहम्मद शेख यांचा मृत्यू झाला। मोहम्मद शेख यांच्या मृत्यूमुळे घोडेस्वार व्यवसाय करणाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आता एसटी महामंडळासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी। एक क्रांती एसटी महामंडळात होणारे मंडळी, कारण महाराष्ट्राच्या लालपरीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आता महिला चालक एसटीचं सारथ्य करणार आहेत, म्हणजे प्रत्यक्ष एसटी चालवणार आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात एकूण 17 महिलांचं प्रशिक्षण सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। यातल्या 6 महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3000 किलोमीटरचं प्रशिक्षण पूर्ण केलंय। 27 डिसेंबरपासून 6 महिला एसटी चालक या दुसऱ्या टप्प्यातलं प्रशिक्षण घेतील। हे प्रशिक्षण मार्च अखेरपर्यंत पूर्ण होईल आणि लालपरीचं स्टेअरिंग खऱ्या अर्थानं महिलांच्या हाती येईल। या महिलांच्या वाहन परवान्याची पूर्ण प्रक्रिया ही एसटी महामंडळाकडूनच पूर्ण करण्यात आली आहे। पहिल्यापासूनच म्हणजे आवड होती, लहानपणी प्रवास केला होता एसटीचा, त्यामुळे आवड होतीच पहिल्यापासून एसटीची। आणि एसटीमध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला जायला मिळतं आणि ट्रॅव्हलिंगची आवड असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात जायला मिळतं आणि सगळ्या म्हणजे वेगळेच म्हणजे सगळ्याच पद्धतीचे लोक इथं अनुभवायला मिळतात आणि छान वाटतं। या सगळ्या महिलांना ऑल द बेस्ट। मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ सुरूच राहील।